जगभरात सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे आणि तो विषय म्हणजे सत्तेच्या बळावर लपवली गेलेली काळी सत्य। आपण नेहमी म्हणतो की भिंतीला कान असतात, पण इथे तर भिंती नाही तर चक्क बेटांवरचे महाल आणि खासगी विमानं साक्षीदार आहेत एका काळ्या कारनाम्यांची। जेफ्री एप्स्टीन हे नाव आता कोणालाही नवीन नाही, पण गेल्या काही तासात अमेरिकेत जे घडले त्याने या प्रकरणाला एक वेगळंच आणि अत्यंत भयानक वळण दिलं आहे। आतापर्यंत आपण फक्त नावांच्या याद्या ऐकत होतो, कोणीतरी डायरीत नाव लिहिलंय, कोणीतरी विमानाने प्रवास केलाय, पण आता फोटो समोर आले आहेत आणि हे फोटो सामान्य नाहीत। अमेरिकन प्रशासनाने एप्स्टीनच्या खासगी मालमत्तेतून जप्त केलेले 68 नवीन फोटो जगासमोर मांडले आहेत। या फोटोंमध्ये अशा काही गोष्टी दिसल्या आहेत ज्यामुळे मानवी बुद्धी सुन्न होते। एका फोटोमध्ये कोणाच्या तरी पायावर जगातील एका कुप्रसिद्ध पुस्तकातील ओळी लिहिल्या आहेत। हे पुस्तक आणि त्या ओळींचा अर्थ काय, आणि या फोटोंमध्ये जगातील सर्वात बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या व्यक्तीचा चेहरा का दिसतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 68 फोटोंचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। ही माहिती ऐकताना तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे, कारण हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाही, तर यात जगातील बडे लोक सामील आहेत। चला तर मग उलगडा करूया एप्स्टीनच्या त्या गूढ महलाचा आणि त्यातून बाहेर आलेल्या 68 फोटोंचा। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आतापर्यंत या प्रकरणाबद्दल खूप हवा होती, पण पुरावे थोडे कमी होते। मात्र नुकतंच अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीने 68 फोटो रिलीज केले आहेत। हे फोटो थेट एप्स्टीनच्या घरातून आणि त्याच्या खासगी बेटावरून जप्त करण्यात आले होते। पहिल्या नजरेत हे फोटो सामान्य वाटू शकतात। यात काही पासपोर्टचे फोटो आहेत, काही नकाशांचे फोटो आहेत आणि काही टेक्स्ट मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स आहेत। पण जेव्हा तुम्ही हे फोटो झूम करून पाहता तेव्हा त्यामागची भयावहता लक्षात येते। हे फोटो पुरावा आहेत की एप्स्टीनचं एक संघटित नेटवर्क होतं। पासपोर्टचे फोटो हे दर्शवतात की तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची ओळख पटवली जात होती किंवा कदाचित बनावट ओळखपत्र वापरली जात होती। नकाशे हे बेटावरच्या त्या ठिकाणांचे असू शकतात जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती। पण सर्वात जास्त खळबळ माजली आहे ती या फोटोंमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांमुळे। काही चेहरे स्पष्ट आहेत, तर काही चेहरे जाणीवपूर्वक काळ्या शाईने किंवा डिजिटल पद्धतीने लपवले आहेत। प्रश्न हा आहे की जर तिथे काही चुकीचं घडत नव्हतं तर चेहरे लपवण्याची गरज का पडली, आणि ज्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत ते लोक तिथे काय करत होते? या 68 फोटोंमध्ये एक फोटो असा आहे ज्याने तपास यंत्रणा आणि सामान्य लोकांची झोप उडवली आहे। हा फोटो एका स्त्रीच्या किंवा तरुणीच्या पायाचा आहे। वरकरणी हा फोटो साधा वाटतो, पण जेव्हा त्या पायावर लिहिलेला मजकूर वाचला गेला तेव्हा अंगावर काटा आला। त्या पायावर मार्कर किंवा पेनाने काही ओळी लिहिल्या आहेत। या ओळी आहेत लोलिता या कादंबरीतील। आता तुम्हाला प्रश्न पडेल की लोलितामध्ये असं काय विशेष आहे? व्लादिमीर नाबोकोव यांनी लिहिलेली लोलिता हे एक क्लासिक कादंबरी मानली जाते, पण तिचा विषय अत्यंत वादग्रस्त आहे। या कथेत एक मध्यमवयीन माणूस एका 12 वर्षांच्या मुलीकडे आकर्षित होतो, तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि तिचं शोषण करतो। विचार करा, एप्स्टीनच्या घरात जिथे लहान मुलींच्या शोषणाचे आरोप आहेत तिथे सापडलेल्या एका फोटोमध्ये एका मुलीच्या शरीरावर लोलिता पुस्तकातील ओळी लिहिल्या असणं हे काय दर्शवतं? हे पुस्तक त्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्येही दिसत आहे, म्हणजे हे सर्व जाणीवपूर्वक केलं जात होतं। हे ग्रूमिंग म्हणजे लहान मुलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करण्याची एक पद्धत तिथे वापरली जात होती। याचा हा सर्वात मोठा परिस्थितीजन्य पुरावा मानला जात आहे। हा फोटो बघून अनेकांना प्रश्न पडलाय की श्रीमंती आणि सत्तेच्या नशेत हे लोक माणुसकी इतकी विसरली होते का? या फोटोंच्या यादीत एक नाव आणि चेहरा समोर आला आहे ज्याने जगभरातील विचारवंतांना हादरवून सोडला आहे। ते नाव आहे नोम चॉम्स्की। 97 वर्षांचे नोम चॉम्स्की हे जगातील सर्वात मोठे भाषाशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी आणि विचारवंत मानले जातात। त्यांनी आयुष्यभर सत्तेच्या विरोधात आवाज उठवला, अन्यायाविरुद्ध लिहिलं, पण आज एप्स्टीनच्या इस्टेटमध्ये सापडलेल्या या फोटोंमध्ये त्यांचा समावेश असणं, फोटोत असणं याचा अर्थ त्यांनी गुन्हा केलाच असेल असं नाही, पण प्रश्न नैतिकतेचा आहे। एप्स्टीन सारख्या माणसाचा इतिहास बराच काळ संशयास्पद होता, तरीही चॉम्स्की सारखा विद्वान माणूस त्यांच्या संपर्कात का होता? त्यांच्या भेटीगाठी का होत होत्या? यापूर्वी चॉम्स्की यांनी सांगितलं होतं की ते फक्त काही आर्थिक व्यवहारांसाठी किंवा चर्चेसाठी एप्स्टीनला भेटले होते, पण आता फोटो पुरावा म्हणून समोर आल्यावर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की या मैत्रीमागे अजून काही होतं का? एका बाजूला जगाला नैतिकतेचे धडे देणारे लोक,
खासगी आयुष्यात कोणाशी हात मिळवणी करतात हे पाहणं खरोखरच धक्कादायक आहे. नोम चॉम्स्कींशिवाय आणखी 2 मोठे नावे या फोटोंमध्ये पुन्हा चर्चेत आली आहेत. पहिलं नाव बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा. एका फोटोमध्ये बिल गेट्स एका महिलेसोबत उभे असल्याचं दिसत आहे. त्या महिलेचा चेहरा मात्र लपवला आहे. बिल गेट्स यांनी एप्स्टीनशी मैत्री केल्याबद्दल नंतर पश्चाताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की ती एक मोठी चूक होती. पण हे फोटो सांगतात की त्यांची मैत्री केवळ औपचारिक नव्हती, तर ते एप्स्टीनच्या खासगी जगातही वावरत होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एका सेक्स ऑफेंडरच्या घरी अज्ञात महिलांसोबत काय करत होती, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. दुसरं नाव स्टीव्ह बॅनन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सल्लागार. स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो या यादीत आहेत. राजकारणात उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे बॅनन एप्स्टीनच्या संपर्कात होते. हे समोर आल्याने अमेरिकन राजकारणात खळबळ माजली आहे. हे फोटो फक्त आठवणी नाहीत, तर हे पुरावे आहेत की एप्स्टीनच्या काळ्या दुनियेत डाव्या विचारसरणीचे चॉम्स्की आणि उजव्या विचारसरणीचे बॅनन असे दोनही बाजूंचे दिग्गज लोक सामील होते. गुन्हेगारीला कोणताही राजकीय पक्ष नसतो, हेच यातून सिद्ध होतं. आता तुम्ही विचाराल, हे फोटो अचानक आत्ताच का बाहेर आले? यामागे एक मोठं राजकारण आहे. अमेरिकेत सध्या डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. हे फोटो डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी रिलीज केले आहेत. ट्रम्प समर्थकांचं आणि रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं आहे की डेमोक्रॅट्स फक्त त्यांना हवे तेच फोटो बाहेर काढत आहेत. याला ते चेरी पिकिंग म्हणतात, म्हणजे फळांच्या टोपलीतून फक्त चांगली फळं निवडणे. त्यांचा आरोप आहे की एप्स्टीनच्या यादीत अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांचीही नावे आहेत, जसे की बिल क्लिंटन, पण त्यांचे फोटो तितक्या प्रकाशाने बाहेर आणले जात नाहीत. त्याऐवजी ट्रम्प आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे फोटो हायलाइट केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांचाही एक जुना फोटो रिलीज करण्यात आला होता, ज्यात ते एप्स्टीन सोबत होते आणि आजूबाजूला काही तरुणी होत्या ज्यांचे चेहरे ब्लर केले होते. हा सर्व प्रकार निवडणुकीच्या आणि सत्तेच्या साठमारीचा भाग वाटतो, पण यात सामान्य जनता भरडली जाते. लोकांना सत्य हवंय, राजकारण नकोय. पण दुर्दैवाने सत्याचा वापर शस्त्रासारखा एकमेकांवर वार करण्यासाठी केला जात आहे. हे 68 फोटो म्हणजे फक्त हिमनगाचं टोक आहे. खरी बातमी तर अजून यायची आहे. अमेरिकन कायद्यानुसार न्याय विभागाला एप्स्टीन प्रकरणाचा मुख्य तपास अहवाल आणि संबंधित सर्व फाईल्स रिलीज कराव्या लागणार आहेत. या 68 फोटोंना एप्स्टीन फाईल्स समजू नका. हे फक्त एप्स्टीनच्या इस्टेटमधून मिळालेले फोटो आहेत. मुख्य फाईल्समध्ये FBI रिपोर्ट्स, साक्षीदारांचे जबाब, बँक ट्रान्सफर डिटेल्स आणि एप्स्टीनच्या मृत्यूचे गूढ उकलणारी माहिती असू शकते. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलं होतं की ते सत्तेत आल्यावर सर्व फाईल्स खुल्या करतील. त्यांनी दावा केला होता की एप्स्टीनने आत्महत्या केली नाही, पण आता सत्तेत आल्यावर किंवा प्रशासनावर पकड आल्यावर त्यांचा सूर काहीसा बदललेला दिसतोय. त्यांच्या प्रशासनातील काही अधिकारी, जसे की अटॉर्नी जनरल, या फाईल्सबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. कधी म्हणतात फाईल्स तयार आहेत, तर कधी म्हणतायत फाईल्सच नाहीत. या यू-टर्नमुळे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांना वाटते की ट्रम्प आता बड्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं अमेरिकेत घडले, मग आपण भारतीय यावर इतका विचार का करायचा? कारण सोपं आहे. एप्स्टीन हा एक ग्लोबल माणूस होता. त्याचे संबंध फक्त अमेरिकन नेत्यांशी नव्हते, तर युरोप आणि आशियातील प्रभावशाली लोकांशीही होते. जेव्हा उद्या मुख्य फाईल्स उघडतील तेव्हा त्यात आणखी कोणाची नावं असतील हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण दाखवून देतं की जगभरात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांसाठी कायद्याचे नियम वेगळे असतात. एक सामान्य माणूस छोटा गुन्हा केला तरी लगेच पकडला जातो, पण एप्स्टीन सारखा माणूस वर्षानुवर्षे शेकडो मुलींचं शोषण करूनही मोकाट फिरत होता, कारण त्याच्या डायरीत बड्या लोकांचे नंबर होते. आज सोशल मीडियामुळे आणि लोकांच्या दबावामुळे हे सत्य बाहेर येत आहे. जर हे फोटो आणि फाईल्स लपवून ठेवल्या असत्या तर आपल्याला कधीच कळलं नसतं की ज्यांना आपण हिरो मानतो त्यांचे पाय मातीचे आहेत. शेवटी हे 68 फोटो आपल्याला एका काळ्या सत्याची जाणीव करून देतात. लोलिताच्या ओळी शरीरावर लिहिणं हे फक्त एका विकृत मनाचं लक्षण नाही, तर ते एका संपूर्ण संस्कृतीचं दर्शन आहे, जिथे गरिबांच्या मुलांचा वापर खेळण्यासारखा केला जातो. उद्या जेव्हा मुख्य फाईल्स येतील तेव्हा कदाचित अजून मोठे स्फोट होतील. कदाचित काही सरकारे हलतील, काही नेत्यांना राजीनामा द्यावे लागतील. पण तोपर्यंत हे 68 फोटो हेच सांगतात की एप्स्टीन मेल्यानंतरही त्याची सावली जगावर कायम आहे.
आपण फक्त प्रेक्षक म्हणून बघत नाही राहायचं. आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आपण मागणी केली पाहिजे की सत्य पूर्णपणे बाहेर आलं पाहिजे, मग त्यात कोणाचंही नाव असो. मित्रांनो, हे होतं एप्स्टीनच्या नवीन 68 फोटोंचं आणि त्यामागील भयावह सत्याचं विश्लेषण. आम्ही प्रयत्न केला आहे की क्लिष्ट माहिती सोप्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत मांडावी. आता जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, एप्स्टीन प्रकरणातील सर्व सत्य कधी पूर्णपणे बाहेर येईल, की बडे लोक पुन्हा एकदा आपली ताकद वापरून हे प्रकरण दाबवून टाकतील? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका.